औरंगजेबाची कबर पाडायची तर भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे, देशात आहे, त्यांनी खुशाल पाडावी. परंतु मतासाठी राजकारण करण्याच्या ऐवजी हिंदुत्वासाठी तुम्ही जर खरंच राजकारण करत असाल तर कोरटकरलाही जेलमध्ये टाकावं, सोलापूरकरलाही जेलमध्ये टाकावं, कोश्यारीलाही धरून ओढून आणावं. या सगळ्या भूमिकासुद्धा पार पाडल्या. राज्याची गुप्तचर यंत्रणा झोपली होती का? मुख्यमंत्र्याचं स्वतःचं शहर आहे, मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार आहे. याचा अर्थ तुम्ही अपयशी ठरलेला आहात. महाराष्ट्राचं मणिपूरसारखं करण्याचा प्रयत्न आहे. रोज जर हे सरकार येऊन 100 दिवस होते, रोज काही ना काही दुर्घटना होतात, घटना होतात ज्या राज्याला कलंकित करणाऱ्या आहेत. सत्ताधारी पक्षांनी करायचं आणि निपटायचं विरोधी पक्षांनी का? खरं तर विरोधी पक्ष नेतं वातावरण घरात करत असतात, इथं सत्ताधारी पक्षच वातावरण खराब करतात. नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये जी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संघाची सुद्धा एक भूमिका आहे की औरंगजेबाची कबर हा काही संयुक्तिक मुद्दा नाही, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. आणि महाराष्ट्राचं वातावरण या निमित्तानं आपण पाहतोय की एक ढळून निघालेलं आहे. एक पक्षाची भूमिका म्हणून नेमकी यावर प्रतिक्रिया किंवा मुख्यमंत्री जे काही म्हणाले किंवा संघ काय त्यांनी आपली भूमिका मांडली त्याबद्दल? मग आमची भूमिका सुस्पष्ट आहे. औरंगजेबाची कबर पाडायची तर भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे, देशात आहे, त्यांनी खुशाल पाडावी. परंतु मतासाठी राजकारण करण्याच्या ऐवजी हिंदुत्वासाठी तुम्ही जर खरंच राजकारण करत असाल तर कोरटकरलाही जेलमध्ये टाकावं, सोलापूरकरलाही जेलमध्ये टाकावं, कोश्यारीलाही धरून ओढून आणावं. या सगळ्या भूमिकासुद्धा पार पाडल्या पाहिजे. नाही, मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांची भूमिका ठेवली ती भूमिका तुम्हाला पूर्णपणे पटली आहे का? लॉ अँड ऑर्डर बद्दल किंवा त्यांनी म्हटलं की हा पूर्वनियोजित कट असण्याचा मला वाटतं नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं की हा पूर्वनियोजित कट नव्हता आणि मुख्यमंत्री सांगतात पूर्वनियोजित कट होता. असेल तर राज्याची गुप्तचर यंत्रणा झोपली होती का? मुख्यमंत्र्याचं स्वतःचं शहर आहे, मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार आहे. याचा अर्थ तुम्ही अपयशी ठरलेला आहात, हे कबूल करा. आपण पाहतो की सत्ताधारी पक्षातले मंत्री म्हणजे नितेश राणेच्या संदर्भात माध्यमांमध्ये पण वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या की ते एक अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलतात किंवा उग्र बोलतात किंवा त्यांच्या भाषणामध्ये चिथावणीखोर वक्तव्य असतात. मग याचा तुम्ही सभागृहामध्ये किंवा कुठे काही विरोध करणार का किंवा सरकारला तुम्ही तसं काही निवेदन दिलेलं आहे असं दानवे? आक्रमक नाही मानत नितेश राणे, परंतु उगाच एकमेकांना डॅमेज करणं, समाजात फूट पाडणं अशा पद्धतीने बोलतात, त्याला आक्रमक शब्द चुकीचा आहे. आणि मला असं वाटतं अशा लोकांच्या नादीला लागण्याला बरं असतं, पण नादी लागावं असं त्यांना वाटत असतं. पण समाजामध्ये त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटताना पण आपण पाहतो. मला वाटतं त्याला आताचं सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे, तेच या सगळ्या प्रकाराला उत्तेजन देत आहेत. भारतीय जनता पार्टीने आपल्या मंत्र्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते काय बोलतात, काय वागतात. आता मुख्यमंत्री म्हणतात पूर्वनियोजित होतं, तर मग यांचं नियोजन रोजच चालू आहे ना. रोजच कोणीतरी औरंगजेबाविषयी बोलतं, कोणी सिंधुदुर्गला बोलतं, कोणी रत्नागिरीला बोलतं, कोणी मुंबईत बोलतं, कोणी संभाजीनगरात बोलतं. तर या सगळ्या मला एक RSS म्हणाले की हा मुद्दा संयुक्तिक नाही. एकीकडे RSS हे म्हणतात आणि त्यांना मानणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, त्यांनी मात्र वेगळ्या पद्धतीची भूमिका. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका भारतीय जनता पार्टी असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, या सगळ्या त्यांच्याच संघटना आहे, त्यांनी नीट समजून घ्याव्या. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राचं वातावरण आता सध्या तुम्हाला कसं वाटतं? एक महाराष्ट्राचं वातावरण या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये काय भूमिका? मला वाटतं आदित्य साहेब काल बोलले की महाराष्ट्राचं मणिपूर सारखं करण्याचा प्रयत्न आहे. रोज जर हे सरकार येऊन 100 दिवस होते, रोज काही ना काही दुर्घटना होतात, घटना होतात ज्या राज्याला कलंकित करणाऱ्या आहेत. मग बलात्कार असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शिक्षकांच्या आत्महत्या असतील, अशा पद्धतीने दंगली असतील, ह्या सगळ्या होत असताना आपण राज्याला चांगलं कसं म्हणणार? पण हे कुठे थांबणार? याला पक्षाची नेमकी भूमिका यावर? विरोधी पक्षाची भूमिकापेक्षा सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्षांनी करायचं आणि निपटायचं विरोधी पक्षांनी का? खरं तर विरोधी पक्ष नेतं वातावरण खराब करत असतात, इथं सत्ताधारी पक्षच वातावरण खराब करतात. धन्यवाद. थँक्यू.